नमस्कार, मी गजानन उमाटे. TV9 मराठीच्या या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. महाराष्ट्राच्या मनात काय, नेमकं यवतमाळ आणि वाशिम लोकसभा मतदारसंघातील मतदारांच्या मनात काय हे आपण आज जाणून घेणार आहोत. यवतमाळ हा देशभरात जगभरात शेतकरी आत्महत्यांसाठी खूप प्रसिद्ध असा हा जिल्हा आहे. शेतकऱ्यांच्या अनेक समस्या आहे या जिल्ह्यामध्ये. दारूबंदीचं मोठं आंदोलन या जिल्ह्यात गेल्या काही वर्षात सुरू आहे. त्यामुळे या मतदारसंघातल्या महिलांचं काय मत आहे, पुरुषांचं काय मत आहे, मतदारांचं काय मत आहे हे आपण जाणून घेणार आहोत. हे TV9 वर प्रेम करणारे असंख्य मतदार जे आहे ते या ठिकाणी आलेले आहे आणि हा कार्यक्रम जो आहे तो आपण सुरू करूया. सुरुवातीला मी जे मान्यवर उपस्थित आहे माझ्या कार्यक्रमामध्ये, TV9च्या विशेष कार्यक्रमामध्ये, त्यांची ओळख करून देतोय. राजू उंबरकर मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहे. नानाभाऊ गाडबैले राष्ट्रवादीचे नेते, राजेंद्र डांगे जिल्हाध्यक्ष भाजप, तारिक लोखंडवाला जिल्हाध्यक्ष बसपाचा कॅडर बेस वोटर आहे या मतदारसंघामध्ये, अनिल गायकवाड काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस आणि प्रवीण पांडे निवासी जिल्हा प्रमुख शिवसेना. हा सी वोटर आणि TV9 मराठीचा अत्यंत विश्वासार्ह सर्वे आहे. यवतमाळ आणि वाशिम लोकसभा मतदारसंघातल्या 6ही विधानसभेत केलेला सर्वे आहे आणि आमचे प्रतिनिधी जे आहे विवेक गावंडे यांनी हा संपूर्ण सर्वे जो आहे तो या ठिकाणी केलेला आहे. सॅम्पल सर्वे केलेला आहे. प्रत्येक बूथवर जाऊन हा सर्वे केलेला आहे. आपण ही जी चर्चा आहे ती या आगामी लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी अत्यंत महत्वाचा आणि सर्वात मोठा ओपिनियन पोल आहे, ज्या ओपिनियन पोलची अवघा महाराष्ट्र वाट पाहतोय. आपण सुरुवातीला जे आहे ते प्रश्न उत्तर घेऊया की या ओपिनियन पोल मध्ये पहिले 3 प्रश्न आपण सुरुवातीला घेऊया आणि मग या चर्चेला जे आहे ते या ठिकाणी सुरुवात करूया. सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथे लोकशाहीमध्ये लोकशाही हा एक रिपोर्ट आहे या यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचा. तो रिपोर्ट आपण घेऊया आणि त्यानंतर आपण ओपिनियन पोलचे प्रश्न पाहूया. रिपोर्ट. नमस्कार, TV9 मराठीची टीम पोहोचलेली आहे थेट यवतमाळमध्ये. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांसाठी खूप प्रसिद्ध असलेल्या जिल्ह्यातल्या मतदारांचा काय कौल आहे, या मतदारांच्या पसंतीवर कुठला उमेदवार उतरणार, कुठल्या पक्षाला इथल्या मतदारांची पसंती पाहायला विसरू नका. सी वोटर आणि TV9 मराठीचा सर्वात मोठा ओपिनियन पोल. नमस्कार, TV9 मराठीची टीम पोहोचलेली आहे यवतमाळ जिल्ह्यात. यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातला सर्वात मोठा ओपिनियन पोल पाहायला विसरू नका. आज रात्री 8 वाजता थेट यवतमाळवरून लाईव्ह, फक्त TV9 मराठीवर. या ओपिनियन पोलचा पहिला प्रश्न आपण पाहूया. राज्यातलं सरकार बदलावं असं तुम्हाला वाटतं का? हा प्रश्न जो आहे तो सी वोटर आणि TV9च्या या ओपिनियन पोलमध्ये विचारला गेला आणि त्याचं उत्तर आपण बघूया. प्रश्न आहे, राज्यातलं सरकार बदलावं असं तुम्हाला वाटतं का? आणि याचं उत्तर आहे तर 29% लोकांना वाटतंय की सरकार बदलायला पाहिजे, तर 54% लोकांना वाटतंय की सरकार बदलायला नको. आतापर्यंत 17% लोकांनी आपली मतं जी आहे ती बनवलेली नाही. या ठिकाणी प्रश्नाचं हे उत्तर बघूया. 29% लोकांना वाटतंय की सरकार बदलावं, 54% लोकांना नाही, 17% लोकांनी अजूनही आपली मतं जी आहे ती बनवलेली नाही. दुसरा महत्वाचा प्रश्न आहे, तुम्हाला मुख्यमंत्री लगेच बदलावे असं वाटतं का? हा एक महत्वाचा प्रश्न आहे. आपण याचं उत्तर बघूया. 42% लोकांना वाटतंय की मुख्यमंत्र्यांना लगेच बदलायला पाहिजे, मुख्यमंत्री लगेच बदलले पाहिजे. 53% लोकांना वाटतंय की मुख्यमंत्री बदलायला नको. हे सगळ्यात महत्वाचं आहे. मुख्यमंत्री बदलायला नको याला बहुमत आहे. 53% लोकांना आहे, तर 5% लोकांनी अजूनही जे आहे ती आपली मतं बनवलेली नाही. विदर्भात आपण आहो. भाजप गेल्या निवडणुकीमध्ये सगळ्यात मोठा पक्ष होता, विधानसभेत 44 जागा. आणि या दोन्ही प्रश्नामध्ये, दुसऱ्या प्रश्नामध्ये मुख्यमंत्र्यांना पसंती आहे. आपण सर्वसामान्य लोकांकडे जाऊया. मी सुरुवात करतो महेश पवार यांच्याकडनं, कारण की यवतमाळ जिल्ह्यातले प्रश्न महत्वाचे आहे. महेश मांडतोय. महेश, काय प्रश्न आहे तुझा?
हा जिल्हा श्रमिकांचा जिल्हा आहे, आदिवासी बहुल जिल्हा आहे आणि इथे व्यसनाचा विळखा मोठा आहे. त्याच्यामुळे गेल्या 4 वर्षापासून दारूबंदीचं आंदोलन सातत्याने आमच्या आदिवासी महिला, गरीब, श्रमिक पायी चालत गेल्या नागपूर हिवाळी अधिवेशनापर्यंत. पण हे पार्टी विथ डिफरंट म्हणणारं सरकारचं मुख्यमंत्री आमचे बोलले सुद्धा नाही, चर्चा सुद्धा केली नाही एवढ्या ज्वलंत प्रश्नावरती. यांना मत दिले पाहिजे ना आम्ही. दारूबंदीचा एक प्रश्न आहे, आणखी तरुणांचे प्रश्न आहे, काय सांगशील? बेरोजगार आहेत महाराष्ट्रामध्ये 1,78,000 बेरोजगार आहे आणि जागा भरल्या नाही, जिल्हा परिषदेच्या जागा भरल्या नाही. बेरोजगारीचा प्रश्न आहे, उद्योग नाही या जिल्ह्यामध्ये, रेल्वे आतापर्यंत आलेली नाही. तुम्ही काय सांगणार? दादा, पक्षाला विचारायला गेलं तर त्यांनी ऍक्च्युअल मध्ये सांगायला पाहिजे किती रोजगार दिले आणि यांची जे मुद्रा लोनची जे आलेलं आहे. असं असताना इथे भाजप मुख्यमंत्री बदलायला नको 53% लोक म्हणतायत. सगळे सांगतात की मुद्रा लोन मध्ये नवीन उद्योग निर्माण झाले. यांनी एकाही प्रश्नाचं उत्तर द्यावं की 50,000च्या केसेस आणि 5 लाखाच्या केसेस बँकेला, मॅनेजरला, इथं सगळे तरुण आहे, सगळ्यांनी सांगावं. नक्की हा यवतमाळ जिल्ह्यामध्ये कर्ज मागायला एक शेतकरी गेला तर त्याच्या पत्नीकडे शरीर सुखाची मागणी करण्यात आली होती. अत्यंत निषेधार्थ गोष्ट आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या भावना तीव्र या जिल्ह्यामध्ये. काही शेतकरी सुद्धा आले, त्यांना विचारूया काय सांगणार. सर, काय माझं मत आहे की बीजेपी सरकार ऐतिहासिक कर्जमाफी दिली आहे. हे सर्वात. तुम्ही काय सांगणार? यवतमाळ हा आदिवासी बहुल जिल्हा आहे. माझं शिवसेना आणि भाजपला विचारणं आहे का बा आदिवासी समाजाने यांना का म्हणून मतदान करावं पुढच्या दृष्टीने. अनेक प्रश्न आहेत. देवानंद पवार यांचा एक प्रश्न घेतो, कारण की गेल्या वर्षी 40 लोक कीटकनाशकाच्या फवारणीमुळे शेतकरी शेतमजुरांचा मृत्यू झाला. ते आंदोलन चालवत आहे. काय प्रश्न आहे तुमचा? नाही, मूळ प्रश्न असा आहे की आमच्या एका सहकार्याने सांगितलं की ऐतिहासिक कर्जमाफी झाली. मी या ठिकाणी सांगू इच्छितो की ऐतिहासिक फसवणूक या राज्यामध्ये शेतकऱ्याची जर कोणी केली असेल तर त्या मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे. ज्या मुख्यमंत्र्यांनी, ऐकून घ्या 2 मिनिट. माझा पहिला प्रश्न आहे की तुम्ही जे टक्केवारी दाखवली की 42% आणि 53%, ही टक्केवारी आली कुठून? व इथं बसलेले जे लोक आहेत ते पक्षाचे लोक आहेत. देवानंद भाऊ, ओपिनियन पोल नाकारण्याचा अधिकार तुम्हाला आहे. हा सॅम्पल सर्वे आहे. तुमचं मत तुम्ही मांडा, मी गेस्टकडे जातो. आम्ही ओपिनियन पोल केलेला आहे. ओपिनियन पोल जो आहे तो इथल्या लोकांच्या भरोश्यावर नाही होणार. तुम्हाला जर खरी रियालिटी, इथल्या लोकांच्या प्रत्येक मतदारसंघामध्ये देवानंद भाऊ ओपिनियन पोल केला. मी तुमच्याकडे येतो. मला तुम्ही जो प्रश्न, नाही, एक प्रश्न फक्त मान्य, एक नाही, हे बघा, यामध्ये पोल घेत आहे तर मध्ये अडथळा करू नका, कारण हीच भाजपाची स्टाईल आहे की बोलू न देणं, तोड दाबणं. त्यांच्या भाजपचे नेते आपल्याकडे आहेत. त्यांच्याकडे जाण्यापूर्वी मी मनसेकडनं सुरुवात करतो, कारण की यवतमाळ जिल्ह्यात मनसेचं चांगलं होल्ड आहे वणी या परिसरामध्ये. राजभाऊ, काय सांगणार या पोलवर? काय मत आहे तुमचं? एकतर सर्वसामान्य नागरिक किंवा सर्व नागरिक हे ह्या सत्तेपासून इतके नाराज आहेत. त्याच्यामध्ये कास्तकाराची हाल, बेरोजगारीची, युवकांचे हाल हे मोठ्या प्रमाणात इथे चालू आहे. आणि भाजप सत्ता ही फक्त हुकुमशाही इथे करते आहे. आंदोलनकर्त्याला दाबण्याचा प्रयत्न इथे चालू आहे. म्हणून सर्वसामान्य व्यक्तीला न्याय मिळू शकत नाही. यांची ही दाबण्याची प्रथा बंद झाली पाहिजे. नाना भाऊ, तुमचं काय मत आहे? राष्ट्रवादी. शेतकरी आणि बेरोजगाराचे खूप प्रश्न या संपूर्ण राज्यामध्ये आहेत. कुठल्याही प्रकारे, जसं आता एका जणांनी सांगितलं की ऐतिहासिक कर्जमाफी झाली, कर्जमाफी पूर्ण झाली का हा माझा प्रश्न आहे. कर्जमाफी पूर्ण झालीच नाही. बोंडअळीचे पैसे मिळाले नाही. अतिवृष्टी चालू आहे. कित्येक प्रॉब्लेम आहे शेतकऱ्याचे. शेतकऱ्याला विमा भेटला नाही. आणि राहिला प्रश्न या पोलचा, तर एका हॉलमध्ये बसलेल्या लोकांच्या पोलवरून कुठलाही निर्णय घेणे हे मला वाटतं. हॉलमध्ये बसलेल्या लोकांचा पोल नाही. तुमच्या लोकसभा मतदारसंघातल्या 6ही विधानसभा मतदारसंघात आम्ही सी वोटर आणि TV9 मराठीनं जाऊ सर्वे केलेला आहे. हा या पोलच्या लोकांचा सर्वे नाही. काँग्रेसचे जे नेते आहे, काँग्रेसचे अनिल गायकवाड, आपण अनिल गायकवाड, शांततेत ऐकून घ्या. अनिल गायकवाड, आपण सांगितलेला पोल अनिल गायकवाड चुकीचा आहे. तो पोल आम्हाला मान्य नाही. या जिल्ह्यामध्ये बेरोजगारीचा प्रश्न मोठा आहे. शेतकऱ्यांची अजूनही कर्जमाफी झालेली नाही.
शेती अवध्यावर आल्यानंतरही शेतकऱ्यांच्या तुरीचे पैसेही या ठिकाणी दिले गेलेले नाही, मग हा पोल सिद्ध होऊ कसा शकतो? मी बीएसपी कडे येतो आणि मग दोन्ही सत्ता पक्षाचे प्रतिनिधी आहे, शिवसेना आणि भाजपचे. बीएसपीचे प्रतिनिधींचं काय मत आहे? देखिए, ये सरकार जो है झूठ से ही शुरू हुई है, दिल्ली से लेकर गली तक। हमारे प्रधानमंत्री साहब ने सबसे पहले जनता को ये धोखा दिया कि उन्होंने 15 लाख एक के खाते में डालने का वादा किया। उसके बाद हमारे महाराष्ट्र के मुख्यमंत्री फडणवीस साहब ने काश्तकारों के लिए कर्ज माफी का ये जो ढोंग रचा, ये भी गलत है पूरी तरह से। उसके बाद में हमारे यहाँ पर यवतमाल जिले के पालक मंत्री, इन्होंने पानी का रोज नया तारीख देकर हमको पानी से वंचित रखा। तो दिल्ली से गल्ली तक ये सरकार झूठ पर ही बनी हुई है। तारीख जी, मी शिवसेनेचे प्रतिनिधी पांडे यांच्याकडे येतो. तुम्ही सत्ता पक्षात सहभागी आहेत. इथले आमदार जे आहे राठोडजी, ते महसूल राज्यमंत्री आहे. शेतकऱ्यांच्या समस्या आहे, फसवी कर्जमाफी असं म्हणतायत देवानंद पवार. काय उत्तर आहे तुमचं? मग भाजपकडे येऊया. या ठिकाणी यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचा हा कार्यक्रम आहे. तरी पण आता तुम्ही सांगितलं की महसूल राज्यमंत्री संजय भाऊ राठोड आहे, त्यांच्याबद्दल मला वाटतं यवतमाळ जिल्ह्यातल्या लोकांना वेगळं सांगायला नको, कारण त्यांचे काम नाही. आम्हाला शेतकरी आत्महत्येचा प्रश्न विचारलेला आहे, फसवी कर्जमाफीचा प्रश्न आहे, त्याचं उत्तर यांना द्या. हे बघा, आमची अवस्था शिवसेनेची सगळ्यांना माहित आहे. असून नसल्यासारखे आम्ही आहोत. तुमची अवस्था सांगितली, तुमच्याकडे येतो. भाजपकडनं उत्तर घेऊया. भाजपकडनं राजेंद्र नागेजी, दोन महत्वाचे प्रश्न. तुमचं एक मिनिट शांततेत. तुमचं सरकार म्हणतं ही ऐतिहासिक कर्जमाफी आहे, देवानंद पवार म्हणतं ही ऐतिहासिक फसवी कर्जमाफी आहे, महेश पवार म्हणताय की महिला कर्ज दारूबंदीची मागणी करताय, तुमच्या मुख्यमंत्र्यांना वेळ नाही. काय म्हणणं आहे? एक मिनिट, उत्तर घेऊया. ऐतिहासिक कर्जमाफी आहे. उत्तर घेऊया. कर्जमाफी ऐतिहासिक आहे. उत्तर घेऊया. या देशामध्ये कुठल्याही राज्यामध्ये आतापर्यंत कोणत्याही सरकारने या पद्धतीची कर्जमाफी देशात दिली नाही, अशी कर्जमाफी आहे. आणि मी या ठिकाणी तुम्हाला आकडे देतो की 1990ला काँग्रेस सरकारची कर्जमाफी झाली. ती कर्जमाफी 26 कोटी रुपयाची होती. 2008ला कर्जमाफी झाली. ती कर्जमाफी 229 कोटी रुपयाची होती. आणि 2009ला कर्जमाफी झाली. ती कर्जमाफी 100 कोटी 56 लाख रुपयाची कर्जमाफी होती. बोलू द्या त्यांना, बोलू द्या. उत्तर घेऊया. काँग्रेसच्या सरकारने कर्जमाफी केली. याची एकंदरीत टोटल 355 कोटी 73 लाख. आणि भारतीय जनता पार्टीच्या आणि शिवसेनेच्या सरकारने आतापर्यंत या राज्यामध्ये उत्तर घेऊया. कोटी रुपये कर्ज 971 कोटी 68 लाख रुपयाची या ठिकाणी शेतकऱ्यांची कर्जमाफी केली. एक छोटासा ब्रेक या ठिकाणी. राजेंद्रजी, एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर दोन इंटरेस्टिंग प्रश्न आहे, अत्यंत महत्वाचे प्रश्न आहे. कुठेही जाऊ नका, पाहत राहा. महाराष्ट्राच्या मनात काय, यवतमाळ वाशिमच्या मतदारांच्या मनात काय, थोड्याच वेळात परत येऊया. छोटासा ब्रेक नंतर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण यवतमाळ वाशिमच्या मतदारांचं काय मत आहे ते जाणून घेतोय. TV9 आणि सी वोटरचा सर्वात मोठा ओपिनियन पोल. तिसरा आणि चौथा प्रश्न घेऊया आणि मग तुमच्या सगळ्यांकडे येतोय. तिसरा आणि चौथा प्रश्न घेऊया आपण. सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे, मुख्यमंत्री पदासाठी सर्वोत्तम उमेदवार कोण, हा प्रश्न आम्ही विचारला होता या 6 विधानसभा मतदारसंघातल्या लोकांना आणि त्याची उत्तरं बघूया. देवेंद्र फडणवीस यांना 24% लोकांनी पसंती दर्शवलेली आहे. उद्धव ठाकरे यांना 19% लोकांनी पसंती दर्शवलेली आहे. पृथ्वीराज चव्हाण यांना 13% लोकांनी, तर नितीन गडकरी यांना 11% लोकांनी, अजित पवार यांना 15% लोकांनी, राज ठाकरे यांना 3% लोकांनी, अशोक चव्हाण यांना 4% लोकांनी, तर आतापर्यंत ज्यांनी मतं बनवलेले नाही असे 11% लोक जे आहेत ते असे आहे. चौथा महत्वाचा प्रश्न आहे, तुम्हाला केंद्रातलं सरकार
लगेच बदलावं असं वाटतं का? अत्यंत महत्वाचा प्रश्न. आणि 52% लोकांना वाटतंय की हे सरकार लगेच बदलायला पाहिजे. 52% लोकांना. 27% लोकांना वाटतंय की हे सरकार बदलायला नको. तर 21% लोकांना, मोठा आकडा आहे, त्यांना याबद्दल काहीही बोलायचं नाही. मी इथल्या काही तरुणांकडे येतोय आणि त्यांचे प्रश्न घेऊया. काय प्रश्न आहे? सर्वात आधी आमदारांना माझा एक असा प्रश्न आहे यवतमाळ जनतेच्या वतीने. यवतमाळ जिल्हा हा आत्महत्याग्रस्त जिल्हा आहे. त्यानिमित्ताने यवतमाळ आमदार बीजेपीचा, खासदार बीजेपीचा, सगळ्या थेट प्रश्न असा, या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांसाठी तुम्ही जे करणार होते कार्गो हब किंवा MIDC डेव्हलपमेंट, रोजगार देणार होते, त्या शेतकऱ्यांसाठी आतापर्यंत काय केलेलं आहे? काय शेतकऱ्यांसाठी काय केलं? आणखी या ठिकाणी येतोय. तुमचा काय प्रश्न आहे? इथून शिवसेनेच्या खासदार आहेत अनेक वर्षापासून, त्याचबरोबर आमदार आहेत इथून भाजपाचे अनेक वर्षापासून. पालकमंत्री मोठं पद या ठिकाणी यवतमाळ जिल्ह्याला आहे. माझा प्रश्न हा आहे की यवतमाळमध्ये कापसावर प्रक्रिया करणारा एक तरी उद्योग सुरू केला का? सोयाबीनवर प्रक्रिया करणारा एक तरी उद्योग सुरू केला का? बेरोजगारीचा प्रश्न आहे, बेरोजगारांची संख्या वाढत आहे. दुसरा प्रश्न आहे, यवतमाळ शहराच्या रस्त्यांची दुर्दशा झालेली आहे. रस्त्यात विहिरी एवढे खड्डे पडलेले. याचा उत्तर शिवसेना आणि भाजप दोघांनी द्यावं अशी आमची विनंती. विद्यार्थी आलेला आहे, त्याला विचाराय. काय विचारायचा प्रश्न? सन 2013 पासून मी यवतमाळ जिल्ह्यात झाडं लावायचं काम करत आहे आणि माझ्या गावातले लोक ते झाडं तोडतात इंधनासाठी. झाडं तोडू नये असं याला वाटतंय. छान काम करतोय. मला सहकारी विवेक आहे. विवेक, शेवटचे प्रश्न काय बघा. तुम्ही माझ्या एका भावानं सांगितलं इथं काय ऐतिहासिक कर्जमाफी झालेली आहे. मला एकच सांगायचं आहे, तुम्ही शेतकऱ्याच्या बिलावर, कृषी केंद्रावर CST GST लावता, हे योग्य आहे का? आणि तीन चार महिने शेतकऱ्यांचे तुरीचे पैसे देत नाही. मला डांगे साहेबांना सांगावं का पैसे देत नाही बा तुम्ही शेतकऱ्यांचे पैसे तीन चार नक्की. आणखी एक प्रश्न आहे. तुझा काय प्रश्न आहे? आजचे दिनाचे स्वप्न दाखवून हे सरकार सत्तेत आलं, परत हे सरकार सत्तेत येणार नाही. सर्वसामान्य लोकांचं हे सरकार नाही. 4 वर्ष झाले आम्ही यवतमाळ जिल्हा दारूबंदीसाठी रस्त्यावर उतरतोय. आमच्यावर दडपशाही तुम्ही करताय. आंदोलन आम्हाला करू देत नाही. मुख्यमंत्री जेव्हा जिल्ह्यात येतात तेव्हा आम्हाला तुम्ही अटक करता, पोलीस स्टेशन मध्ये बोलवता. दारूबंदीचा प्रश्न. आणखी काही लोक आहेत, त्यांना विचारूया. इकडे काही तरुणांचा प्रश्न आहे. काय प्रश्न आहे तुझा? यवतमाळ शहरामध्ये गेल्या 2 महिन्याआधी जे संकट यवतमाळवरती आलं होतं, हे संकट यवतमाळवर येणार होतं हे पालकमंत्र्यांना माहिती होतं. ते झोपले होते का एवढ्या वर्षापासून? 4 वर्ष झाले यवतमाळ पाण्याची टंचाई चालू आहे. कुठे गेले पालकमंत्री इथचे? पाणी. विवेक, त्यांचा प्रश्न. जर मोदी आणि फडणवीस चांगलं काम करत नाही तर सगळे विरोधी पक्ष एकत्र येऊन त्यांना हरवण्यासाठी एकत्र काय येत नाही? सगळ्यात महत्वाचा आणखी प्रश्न आहे. आणखी हा, तुमचा काय प्रश्न आहे? आपण सत्तेमध्ये शिवछत्रपतींचा आशीर्वाद, चलो चले मोदी के साथ असं म्हणून सत्तेवरती आलात. 9 ऑगस्ट 2016 पासून या महाराष्ट्रात जगाच्या पटलावर नसेल एवढे अभूतपूर्व मोर्चे निघाले. 2 वर्ष 58 मोर्चे निघाल्यानंतर या महाराष्ट्रातल्या आणि केंद्रातल्या सरकारने या मोर्चांना 100% बेदखल केलं. 9 ऑगस्ट 2018 पासून आता ठोक मोर्चाला सुरुवात झाली. त्यावेळेस आमच्या हजारो मराठा कुणबी बांधवांवरती गुन्हे दाखल करण्यात आले. इतकंच नव्हे तर मराठा आरक्षण. थेट प्रश्न असा आहे की याच्यामधल्या ज्या आमच्या मागण्या होता, अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळातर्फे कुठल्याही प्रकारची आर्थिक तरतूद आजपर्यंत का करण्यात आली नाही? जिल्हा न्याय वसतिगृह मराठ्यांसाठी का उभी करण्यात आली नाही? चंद्रकांत दादा पाटील आम्हाला सातत्याने सांगतायत की आम्ही शैक्षणिक शुल्क माफ करू, परंतु गेल्या 3 वर्षापासून सरकार संपायला आलं, परंतु अद्यापर्यंत शैक्षणिक शुल्क माफ का झालं नाही? धनगरांचं आरक्षण, मुस्लिमांचं आरक्षण केवळ सत्तेकरता तुम्ही बोलला होतात का? हे प्रश्न मी सत्ताधाऱ्यांकडे घेऊन येतोय, परंतु त्यापूर्वी एक छोटासा ब्रेक घेऊया. हे सगळे जे प्रश्न आले, मराठा मोर्चा आणि शेतकऱ्यांचे, उद्योगाचे, रोजगाराचे, प्रक्रिया उद्योगाचे, सगळ्या प्रश्नांची उत्तर घेऊया. परंतु या सर्वात मोठ्या ओपिनियन पोल मध्ये एक छोटासा ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर लगेच परत येऊया. आपल्याकडे पाहुण्यांकडे जे आहे ते उत्तर घ्यायची. ब्रेक नंतर पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत. यवतमाळ वाशिमच्या मतदारांचं काय मत आहे, लोकशाहीमध्ये लोकांचं मत जाणून घेतोय. यापूर्वी आपण जे प्रेक्षक आहेत त्यांची प्रश्न घेतली. शिवसेनेपासून सुरुवात करूया. उत्तर द्यायचे. पांडेजी, उत्तर द्या तुम्ही. मला मग जे मी उत्तर दिलं की आमची अवस्था काय, त्याच्या पुढे ब्रेक झाला, मला बोलता नाही आलं. परंतु मला हे तुम्हाला सांगायचं आहे, आमची अवस्था काहीही असो, परंतु आमची बांधिलकी जनतेशी आहे, शेतकऱ्याची आहे. हे आम्हाला शिवसेना प्रमुख आणि उद्धवजी ठाकरे यांनी शिकवण दिलेली आहे. आणि राहिली गोष्ट आमच्या खासदार असो, मला बोलू द्या,
भावनाताई असो आमच्या की संजय भाऊ असो, हे कधी थांबलेलं नाही. हे जनतेसाठी सतत संघर्ष करत आहे. आपण पाहताय, मी खोटं बोलणार नाही मित्रांनो. भावनाताई असो, संजू भाऊ असो, बांधिलकी सत्तेशी नाही आमची. आणि राहायला गोष्ट आम्ही सत्तेत का आहे, महाराष्ट्रातलं सरकार हे स्थिर राहावं यासाठी आम्ही ही भूमिका घेतलेली आहे. जनतेवर निवडणुका लादायच्या नाही. खासदाराबद्दलचा ओपिनियन पोल आहे, आपण ते प्रश्न घेऊया. 5वा प्रश्न आणि मग तुम्हाला सुरुवात करूया. 5वा प्रश्न आपण बघूया. पंतप्रधान बदलावा जावं असं तुम्हाला वाटतं का, हा एक प्रश्न आहे. 22% लोकांना वाटतंय की पंतप्रधान बदलावा जावा, तर 60% लोकांना वाटतंय की पंतप्रधान बदलू नये आणि 18% लोकांनी अजूनही मतं जी आहेत ती बनवलेली नाही. 6वा प्रश्न आहे, पंतप्रधान पदासाठी सर्वोत्तम उमेदवार कोण. पहिली पसंती आहे. 47% लोकांना वाटतंय की नरेंद्र मोदींना पंतप्रधान पदाचा सर्वोत्तम उमेदवार आहे. 15% राहुल गांधींना, 27% शरद पवार यांना आणि 11% लोकांनी अजूनही मतं जी आहे ती बनवलेली नाही. 7वा प्रश्न आपण घेऊया. तुम्हाला तुमचा खासदार बदलावा असं वाटतं का? शांतता, तुम्हाला तुमचा खासदार बदलावा असं वाटतं का? 7वा प्रश्न आहे. 33% लोकांना वाटतंय की खासदार बदलायला पाहिजे, तर 40% लोकांना वाटतंय खासदार बदलू नये. 27% लोकांनी प्रश्न जे आहे त्याचं उत्तर दिलं नाही. पांडेजी, परत तुमच्याकडून येतोय. खासदारांना पसंती आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान म्हणून पसंती आहे, परंतु स्थानिक लोकांवर नाराजी आहे. उत्तर द्या. मी सांगतो, या ठिकाणी आमची भूमिका नेहमी राहिलेली आहे की आम्ही जेव्हा मोठे भाऊ म्हणून या महाराष्ट्रात होतो, जेव्हा आम्ही वागणूक यांना दिली आमच्या भावाला, तशी वागणूक आम्हाला आता मिळत नाही, ही आमची खंत आहे. परंतु सरकार स्थिर राहावं, या देशाची महाराष्ट्राची प्रगती व्हावी म्हणून आम्ही या ठिकाणी त्यांच्या. पांडेजी, मी येतो तुमच्याकडे. मनसे, राजभाऊ, तुमचं काय मत आहे? मला तर सर्वप्रथम या शिवसेना आणि बीजेपीचं बोलणं ऐकल्यावर हसू येतं. बीजेपीतला बीजेपीतल्या सामान्य कार्यकर्त्याला एवढी ट्रेनिंग दिलेली आहे की त्याला झोपीतून उठवलं तरी तो आकडे सांगतो, एवढे कोटी, तेवढे कोटी, एवढे कोटी. परंतु आज स्थिती जिल्ह्यातली भयावह आहे. माझा कास्तकार इथं आत्महत्या करतोय, माझा युवा मित्र बेरोजगार आहे आणि यांनी जे स्वप्न दाखवलेले होते ते एकाही कामात हे सक्सेस झालेलं नाहीये. मला सांगताना असं सांगा वाटतं की इथं केंद्रीय गृह राज्यमंत्री आणि भावनाताई गवळी या दोघं जण सत्तेत असताना या यवतमाळ शहरामध्ये सर्वात मोठा क्राईम आहे. या जिल्ह्यामध्ये दिवसा ढवळा खून होतात. आणि राजभाऊ, आपण उत्तर घेऊया. मला काँग्रेसकडनं जायचं आणि मग भाजपकडे उत्तर घेऊया. मला माझा प्रश्न पूर्ण व्हायचा. थोडक्यात मांडा राजभाऊ, थोडक्यात. जर केंद्रीय गृह राज्यमंत्री जर या जिल्ह्याचे खासदार आहेत, जर जिल्हा सांभाळू शकत नाही तर देशाची परिस्थिती काय असेल, हा प्रश्न माझा यांना आहे. काँग्रेसकडनं गांधी तुम्ही या ठिकाणी सांगत आहे की ऐतिहासिक कर्जमाफी या ठिकाणी दिली, परंतु मला त्यांना हे सांगायचं आहे की या देशामध्ये 45,000 आत्महत्या झाल्या आणि त्यातल्या त्या महाराष्ट्र राज्यात सगळ्यात जास्त म्हणजे 15,000 शेतकरी आत्महत्या या ठिकाणी झालेल्या आहेत. या देशात आणि राज्यात 24 लाख पदे रिक्त असताना या बेरोजगारांना बेरोजगारीचा सामना का करावा लागतो? उत्तर घेऊया, भाजपकडनं उत्तर घेऊया. सर, उत्तर. गेल्या अनेक दिवसाचं काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा थांबा, शांतरा, ऐकून घ्या. देशामधली सर्वात मोठी कर्जमाफी आहे आणि हे जे आहे सांगत आहे काँग्रेस राष्ट्रवादी, या ठिकाणची जे जिल्ह्यामधली बेकारी, सुशिक्षित बेकारी आहे, शेतकऱ्यांची कर्जमाफी आहे, ही खऱ्या अर्थानं काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं खऱ्या अर्थाने पाप आहे. आणि म्हणून हे सावरण्याचं काम खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टीचं राज्यातलं सरकार आणि देशातलं सरकार या ठिकाणी करत आहे. यवतमाळ जिल्ह्यामध्ये 90 हेक्टरवर या ठिकाणी कॉटन सेट प्रकल्प आणि राळेगाव विधानसभेमध्ये सूतगिरणी खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी आणली आहे. या ठिकाणच्या काँग्रेसचे नेते. एक मिनिट, एका छोट्याशा विद्यार्थ्याचा एक प्रश्न आहे. छोटा, शिक्षणाबद्दल काय प्रश्न आहे? मला बीजेपी आणि शिवसेनेला प्रश्न विचारायचा आहे. पहिले पण शिक्षणाचं बाजारीकरण होतं, या 4 वर्षात तर आणखी शिक्षणाचं बाजारीकरण वाढलं. माझा प्रश्न सर्व पक्षात तसेच अपक्ष उमेदवारांना आहे. विदर्भातील सर्व पक्षीय आमदार तसेच केंद्रीय गृह राज्यमंत्री यांना 7 वेळा आणि मुख्यमंत्री यांना 2दा भेटून चर्चा करून प्रश्न निदर्शनास
आणून दिला, तरी पण मानस जमातीचा व्हॅलिडिटीचा प्रश्न आजपर्यंत का सोडविला नाही? व्हॅलिडिटीचा महत्वाचा प्रश्न आहे. येतो तुमच्याकडे, मला यांच्याकडे तुमच्याकडे येतो. तुमचं काय मत आहे? माझं मत असं आहे की आतापर्यंत सगळेजण बोलतात ऐतिहासिक कर्जमाफी, ऐतिहासिक कर्जमाफी. हा शेतकऱ्यांसाठी इतका मोठा शब्द भारी झालेला आहे की ऐतिहासिक कर्जमाफी तर इथं झालीच नाही. ऑनलाईन ज्या पद्धतीने यांनी शेतकऱ्यांनी कर्जमाफीचे फॉर्म भरले त्याच्यामुळे शेतकऱ्यांना हरासमेंट झालं आहे. माझं प्रामाणिक मत असं आहे की सेनेचा मुख्यमंत्री बनल्याशिवाय ऐतिहासिक कर्जमाफी होणे शक्य नाही. तुमच्या थोडक्यात सांगा मला. मागे मी सर्वप्रथम आपल्याला सांगतो की देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये भाजपचा सत्तेचा आहे. मी यांना विचारतो की अल्पसंख्याक लोकांसाठी आपण काय केलं? गेल्या 4 वर्षापासून मौलाना आझाद महामंडळ हा प्रत्येक 4 वर्षापासून बंद आहे. हे काही याला दिलं नाही. अच्छे दिन हेच अच्छे दिन आहे का? ईव्हीएम हटाओ देश बचाओ, ईव्हीएम हटाओ देश बचाओ. हा शेवटी विवेक प्रश्न आहे. माझा प्रश्न आहे याच्या अगोदर टेक्सटाईल पार्क इथे एका प्रश्न विचारला गेला, याच्या अगोदर सत्ता किती वर्ष होती काँग्रेसची? 50 वर्षामध्ये टेक्सटाईल पार्क का टाकला नाही? इचलकरंजी आणि कोयंबतूरला का तुमचा काय प्रश्न आहे? आतापर्यंतचं जे सरकार होतं ते घोटाळ्याचं सरकार होतं आणि भारतीय जनता पार्टीचं जे सरकार आहे भ्रष्टाचार मुक्त सरकार आहे. अल्पसंख्याक बद्दल जो प्रश्न विचारला नाही, तुम्ही प्रश्न विचारा, उत्तर घेऊन तुमचे प्रतिनिधी आहे त्या ठिकाणी, भाजपचे प्रतिनिधी आहे. तुम्ही जो प्रश्न विचारला होता मौलाना आझाद मध्ये घोटाळे झाले म्हणून ते काम बंद केलं, तर चौकशी चालू आहे म्हणून घोटाळ्याचं सरकार नाही, भ्रष्टाचार मुक्त सरकार आहे. तुमचा काय प्रश्न आहे? माझा प्रश्न आहे 2016 सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे आमचावाला. शोले पिक्चर आहे ना, शोले पिक्चर मधला बेल्या गाव आहे. 2016ची हद्दवाढ झाली, त्यामधून उद्योगनगर लोहारा वगळण्यात आला. आज 3 वर्षापासून आम्ही कागदपत्र करतोय आणि ऑफिसच्या चक्रा मारतोय. कुठलाच अधिकारी आम्हाला सहकार्य करत नाही. आमची ग्रामपंचायत बनवणार की नाही, आता बेला गाव ठेवणार. विवेक हा प्रश्न आहे. इंटरनॅशनल लेवलवर पेट्रोलची दरवाढ कमी असतानाही सुद्धा भारतातील जनतेला पेट्रोल एकदम महाग स्वरूपात भेटण्यात आलं. आता तर पेट्रोलचे इंटरनॅशनलवर भाव वाढतच आहे. हे बोलून आले की म्हणजे हे भाव वाढ स्वतः करत नाही, पण अशा परिस्थितीत ज्यावेळेस इंटरनॅशनलवर कमी भाव होती त्यावेळेस या लोकांनी 70-75 रुपये लिटरने पेट्रोल द्यावं लागलं. नक्कीच. महिलांचा एक मिनिट महिलांचा प्रश्न. यवतमाळमध्ये जी वाढती गुन्हेगारी आहे आतापर्यंत तर कोणी यावर बोललं नाही. राजूजी उंबरकरने हा प्रश्न मांडला, त्यांना मी धन्यवाद म्हणते. आणि कधीपर्यंत हे दहशतीचं वातावरण राहील? आजपर्यंत हे सरकार होती, काय पाऊल उचलले यांनी? यावर काही तोडगा निघणार की नाही की आम्ही या दहशतीतच जगत राहायचं? तुमचा काय प्रश्न? हा विवेक. सध्या यवतमाळ शहरामध्ये भूखंड घोटाळा खूप चर्चेमध्ये आहे. भूखंड घोटाळा, तर या भूखंड घोटाळ्याच्या मागे नेमकं कोण आहे हे सुद्धा जनतेला माहिती आहे. आणि जनतेचा पैसा काही मोजक्या बँकांनी या चुकीच्या कामामध्ये वापरला आहे. पालकमंत्र्यांनी यामध्ये लक्ष घालून काय जनतेला न्याय देता येईल याचा विचार करायला पाहिजे. हा विवेक हा महिलेचा प्रश्न होता. राज्य कोणाचंही येवो, मला सगळ्यांनाच एक इथं बसलेल्या लोकांना प्रश्न विचारायचा आहे. कुठलीही शासकीय यंत्रणा जी आहे ती शासकीय योजना जर यशस्वी करायच्या असतील तर जोपर्यंत बुद्धिवादी माणूस त्या विकासाच्या प्रक्रियेत सकारात्मक होत नाही तोपर्यंत कोणतीही सत्ता आली तर आम्हाला काय फरक पडत नाही. काय प्रश्न विचारायचे? आम्हाला माहिती आहे की आम्ही काय केलं तर बदलणार आहे. यवतमाळमध्ये 10 आमदार आहे, 3 खासदार आहे. या चर्चेसाठी एकही आमदार किंवा एकही खासदार काय आला नाही? त्यांना जनतेची भीती वाटते का किंवा त्यांना पुढचं इलेक्शन लढायचं नाही या जनतेमधून? सगळ्या आमदारांना आणि प्रतिनिधींना आम्ही संपर्क साधला, आलेले नाही या ठिकाणी, त्यांचे व्यस्त कार्यक्रम होते. भाजपा सत्तेत आली तर भाजपाने स्वतंत्र विदर्भाचं आश्वासन दिलं होतं. स्वतंत्र विदर्भाबाबत आता भाजपा मूग गिळून का बसली आहे असं आमचं म्हणणं आहे. आणि शिवसेना सत्तेमध्ये तेवढीच सहभागी आहे. एवढा जर सत्तेचा राग असेल तर सत्ता सोडून शिवसेनेनं सत्ता सोडावी. माहिती येतो तुमच्याकडे. पालकमंत्र्यांनी जी अमृत योजना आणली होती खोट्या फसव्या तारखा देऊन, एवढ्या मोठ्या उन्हाळ्यात आम्ही जागतिक स्तरावर आंदोलन केलं. आम्हाला पण त्यांना दडपण साहेबांची आणि यवतमाळ शहरात जे पेन पुस्तकं घेऊन मुलं फिरणार त्यांच्या हाती बंदुका दिल्या. यवतमाळ मध्ये त्यांनी गुन्हेगारी बनवण्याची फॅक्टरी निर्माण केली. गुन्हेगारी. माझा एक प्रश्न आहे भाजपाच्या जिल्हाध्यक्षांना. यवतमाळ तहानलेलं होतं, त्यांना पाणी पाहिजे नव्हतं, पाणी दिलं नाही पण दारू दिली, तरी तुम्हाला आम्ही मतं द्यावेत का? भाजपकडे हे उत्तर घेऊया. महत्वाचा प्रश्न आहे. भाजप हा प्रश्न काँग्रेस राष्ट्रवादींना विचारला पाहिजे की गेले अनेक वर्ष
1972 नंतर खऱ्या अर्थानं यवतमाळचा विकास भारतीय जनता पार्टीच्या या सत्तेमध्ये खऱ्या अर्थाने होत आहे. हे आपल्याला विकासावरून खऱ्या अर्थाने दिसत आहे. यवतमाळ तहानलेला होता, यवतमाळ तहानणार आहे. हे गेले अनेक वर्ष काँग्रेस राष्ट्रवादींना या ठिकाणी दिसलं नाही का? भारतीय जनता पार्टीचं सरकार आल्यावर या महाराष्ट्रामधली सर्वात मोठी योजना, ज्याला अमृत योजनेमध्ये 302 कोटी रुपये थेट यवतमाळला प्राप्त करून ही योजना खऱ्या अर्थानं सुरू केली आणि याचं उद्दिष्ट 2019 पर्यंत होतं आणि म्हणून 18ला पाण्याची गरज लक्षात घेऊन ते तातडीने पालकमंत्र्यांनी करायचा प्रयत्न केला, परंतु तांत्रिक अडचणीमुळे ते होऊ शकलं नाही. पाण्याशिवाय आम्ही या जनतेला राहू दिलं नाही. पाणी देण्याचा पूर्ण प्रयत्न आम्ही या ठिकाणी केला. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर यवतमाळ वाशिमचा जो ओपिनियन पोल आहे तो परत येऊया अगदी काही क्षणामध्ये. एक छोटासा ब्रेक. तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा या विशेष कार्यक्रमात स्वागत. एक शेतकऱ्याचा छोटा प्रश्न आहे तो घेऊन घेऊया आणि मग आपले 2 जे प्रश्न आहे 8 आणि 9 तो घेऊया. काय प्रश्न आहे? का उभी व्हा. पहिल्यांदा मला थोडं वेळ द्यायचा विनंती आहे. एक मिनिट ऐकून घ्या. हे आता एवढं गोंधळ झालं, तुम्ही थांबत नाही का? मग मी प्रश्न विचारा, थेट प्रश्न विचारा, वेळ नका घालू. आपण बसलेले सगळे सुज्ञ आहे. माझी सगळ्यांना हात जोडून विनंती आहे. हा संवाद आहे आणि संवाद ऐकणारा आणि बोलणारा याच्यामध्ये फरक पडताय. तरी आग्रहाची विनंती आहे की शांत राहा. पहिला प्रश्न आहे, मी एक कास्तकारण बोलतो. 46 वर्षापासून पक्षासोबत आहो. काँग्रेसला 30 वर्षानंतर लोकांनी टाळलं, लोकांनी मतदान केलं नाही. अपेक्षा की लोकांची भाजपा यावं. भाजपा सत्तेवर आल्यानंतर ही जी परिस्थिती निर्माण झाली, त्यांनी जे जे आश्वासन दिले, जीएसटी लागू केलं त्यांनी. प्रश्न विचारा. जनधनमध्ये काका प्रश्न विचारा, थेट प्रश्न विचारा. जनधनमध्ये पैसे भरतो म्हणे. जनधन तुमच्या भावना काढलेल्या 8 आणि 9वा प्रश्न जो आहे तो आपण प्रश्न या ठिकाणी घेऊया. 8 आणि 9वा प्रश्न त्यांच्या भावना काढलेल्या. शेतकऱ्यांचे 2 प्रश्न आहे. 8वा प्रश्न जो आहे या ओपिनियन पोल मधला, भाजप शिवसेना युती आणि काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडी अशा लढती जर झाल्या आगामी निवडणुकीत तर तुम्ही कुणाला मतदान करणार? 37% लोक जे आहेत ते भाजप शिवसेनेच्या युतीला मतदान करणार असं म्हणताय. 30% लोक काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडीला मतदान करणार असं म्हणतायत. 60% लोक अन्य आहे आणि 26% लोकांना माहित नाही किंवा याबाबत निर्णय जो आहे तो त्यांनी घेतलेला नाही. 9वा आणि अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे, समजा राजकीय गणित बदलले आणि काँग्रेस शिवसेना एकत्र लढली, भाजप राष्ट्रवादी एकत्र लढली, तर अशा परिस्थितीत काँग्रेस आणि शिवसेनेला म्हणतात की 27% लोक जे आहे ते यांच्यासोबत असेल, तर भाजप आणि राष्ट्रवादीला जास्त पसंती आहे. 37% लोक म्हणतात की आम्ही भाजप राष्ट्रवादीच्या ज्या युतीला आहे ते मतदान करू. 8% लोक अन्य आहेत, तर 31% लोकांना जे आहे ते माहीत नाही. मी पाहुण्यांकडे येतो. राजूभाऊ उंबरकर मनसेचे उपनेते आहेत, त्यांच्यापासून सुरुवात करूया. थोडक्यात तुमची भावना सांगा काय? मी इथल्या डांगे साहेबांना एक प्रश्न विचारू इच्छितो की हे पत्र तुम्हाला आठवतं का? पायी यात्रा काढली होती तुम्ही, कास्तकाराला हे घ्या, वाचून घ्या एकदा. हे याच्यामध्ये लिहिलेलं आहे की कापसाला 7,000 रुपये भाव द्या, सोयाबीनला 5,000 रुपये भाव द्या, सीसीआय कापूस खरेदी केंद्र त्वरित सुरू करा, यवतमाळ जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करा, खचलेल्या विहिरी दुरुस्त करा, पीक कर्ज माफ करा, नवीन कर्ज देण्यात यावे, शेतपंपाला वीज माफी करण्यात यावी आणि रखडलेल्या शेताला 50,000 रुपये प्रति हेक्टर अनुदान देण्यात यावं. शेतकऱ्यांच्या मुलांना सवलती, शिक्षणासाठी सवलती देण्यात याव्या. याचं काय झालं? राष्ट्रवादीचे नेते हा काढल्या, राजभाऊ भावना काढल्या, याचं काय झालं? राष्ट्रवादी लवकर थोडक्यात. प्रश्न असा आहे की आमच्या जिल्ह्यामध्ये माननीय नरेंद्र मोदी आले असता त्यांनी असं म्हणलं होतं की शेतकऱ्याला उत्पादन खर्चावर 50% नफा देऊ. हे केलं का तुम्ही? हा एवढा मोठा प्रश्न आहे की तुम्ही शेतमालाचे भाव वाढवून द्यायचं तर सोडा, परंतु शेतमालाचे भाव कमी केले तर शेतकरी आत्महत्या करणार नाही तर काय करणार? एक भाजपकडनं उत्तर घेऊया. भाजप तुम्ही आश्वासनं दिली होती, पदयात्रा दाखवताय राजू उंबरकर, काय उत्तर आहे? मनसे आता काही महाराष्ट्रात संपून गेलेला, यवतमाळ जिल्ह्यातही नाही आहे. त्यांना वणीमध्ये एक सीट नगरसेवकाची स्वतः निवडून आणता आली नाही आणि
शेतकऱ्यांच्या, महाराष्ट्राच्या, देशाच्या राजकारणाच्या गोष्टी करत आहे. भारतीय जनता पार्टीच्या सरकारने स्वामीनाथन आयोगाचा प्रमाणे उत्पादन खर्चावर आधारित चौदा पिकांचे भाव या ठिकाणी जाहीर केले. भारतीय जनता पार्टी हे शेतकऱ्यांच्या हिताचा पक्ष आहे आणि म्हणून यवतमाळ जिल्ह्यामध्ये पूर्णपणे काँग्रेस मुक्त जिल्हा असे ओळख या यवतमाळ जिल्ह्यामध्ये जनतेने या ठिकाणी करून विरोध में दाखवली. बोलता है तो उसके ऊपर कई ऐसी कलमें लगाई जाती है. कोई अपनी डिमांड के लिए, अपनी मांग के लिए अगर पालक मंत्री तक पहुंचता है तो उसके ऊपर जो है कई ऐसी कलमें लगाई जाती है जिससे नुकसान होता है. आपने जब बोलने के लिए या ओपिनियन पोल हा जो विशेष कार्यक्रम आहे महाराष्ट्राच्या मनात काय यवतमाळ आणि वाशिम मतदारांच्या मनात काय सर्वात मोठा ओपिनियन पोल सी वोटर आणि TV9चा आपण बघितला आणि हे सगळे जे TV9 वर प्रेम करणारे लोक आहेत त्या ठिकाणी उपस्थित होते. या कार्यक्रमात इथेच थांबूया. पाहत रहा TV9 मराठी.